नमस्कार, मी कोमल. सर्वात आधी कोमलच्या स्वयंपाकघरामध्ये माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण बनवणार आहोत छोले भटुरे. तर अगदी साध्या सोप्या पद्धतीनं पण अतिशय चविष्ट अशी आजची रेसिपी कशी बनवायची हे मी दाखवणार आहे. तर अगदी स्टेप बाय स्टेप मी पूर्ण रेसिपी दाखवलेली आहे. त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो अजिबात स्किप न करता व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी कशा पद्धतीनं छोले भटुरे बनवलेले आहेत. कमी कमी साहित्य, कमी मसाले आणि अतिशय चविष्ट अशी आजची रेसिपी कशी बनवायची ते मी इथं दाखवलेलं आहे. तर सुरुवातीला आपण भटुरे बनवण्यासाठी पीठ मळून घेणार आहोत. त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे. इथं मी घेतलेलं आहे मैदा. मैद्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 1 वाटी गव्हाचं पीठ, बारीक रवा, तेल घेतलेलं आहे, नॉर्मल आहे, गरम करून घेतलेलं नाही. दही घेतलेलं आहे, खायचा सोडा घेतलेला आहे आणि इथं मी करून घेतलेलं आहे कोमट पाणी. तर कोमट पाण्यामध्ये आपण भटुऱ्याचं पीठ जे आहे ते मळणार आहोत. तर भटुरे बनवताना शक्यतो कोमट पाणी करून पीठ मळायचं. भटुरे खूप छान होतात. रवा याच्यासाठी वापरलेला आहे की भटुरे लगेच मऊ पडू नये, ते फुगलेले राहावे याच्यासाठी. तर सुरुवातीला आपण भटुरेचं पीठ मळतोय. त्यासाठी मी परात घेतली, त्याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे मैदा. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे रवा. तर मैदा मी टाकून घेतला, याच्यामध्ये टाकून घेते रवा. गव्हाचं पीठ याच्यासाठी घेतलेलं आहे की भटुरे खाताना तुम्ही बऱ्याचदा बघितलेलं असेल ते अशी लाळ लाळ किंवा टाळ्याला चिकटल्यासारखे होतात. तर ते तसं होऊ नये यासाठी मी थोडंसं गव्हाचं पीठसुद्धा याच्यामध्ये टाकलेलं आहे. तर सुरुवातीला मी मैदा घेतला, नंतर त्याच्यामध्ये टाकलेला आहे रवा, परत मी त्याच्यामध्ये टाकलं गव्हाचं पीठ. तर ही सगळी पीठं आपल्याला हाताने एकत्र मिक्स करून घ्यायची आहेत. तर हे बघा, सुरुवातीला सगळे पिठं वगैरे, रवा हे सगळं एकत्र मी मिक्स करून घेते. तर मी छान अशी सगळी पिठं एकत्र मिक्स करून घेतलेली आहेत. आता मी याच्यामध्ये टाकलेलं आहे चवीनुसार मीठ आणि खायचा सोडा. आता याच्यामध्ये मी टाकणार आहे तेल. तर तेलसुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते. तेल टाकल्यानंतर व्यवस्थित मी हाताने हे सगळं पिठामध्ये मिक्स करून घेणार आहे. तर जेव्हा कधी तुम्हाला भटुरे बनवायचे असेल, समजा सकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही भटुरे बनवत असाल, तर शक्यतो भटुरेचे पीठ जे आहे ते रात्रीच मळून ठेवा आणि सकाळी त्याचे गरम गरम भटुरे बनवा. तर भटुरे खूप छान होतात. जितकं हे पीठ तुम्ही भिजवून घ्याल तितकेच हे भटुरे अगदी छान असे होतात. पण माझ्याकडे इतका वेळ नाही, त्यामुळं मी फक्त 2 तासासाठी हे पीठ भिजायला ठेवणार आहे. तर आता मी याच्यामध्ये दही टाकते. तर हे दही फ्रीजमधलं थंड असं घेतलेलं नाही, मी नॉर्मल टेम्परेचरचं हे दही मी घेतलेलं आहे भटुऱ्याचं पीठ मळण्यासाठी. तर दही टाकल्यानंतर सुद्धा मी व्यवस्थित हाताने सगळ्या पिठामध्ये दही मिक्स करून घेते. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे जे मी कोमट पाणी करून घेतलं होतं, तर ते कोमट पाणी थोडं थोडं करून मी या पिठामध्ये टाकून घेते. तर एकदम पाणी या पिठामध्ये टाकायचं नाही, अगदी थोडं थोडं लागेल असं पाणी घ्यायचं आणि मगच या पिठामध्ये टाकायचं. तर सुरुवातीलाच हे पीठ आपल्याला पातळ असं मळून नाही घ्यायचं, तर मीडियम हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. तुम्ही जर रात्रभर भिजत ठेवणार असाल तर थोडंसं घट्ट पीठ मळून ठेवायचं आणि मग सकाळपर्यंत ते पीठ छान असं भिजते. मग सकाळी तुम्ही याचे भटुरे बनवू शकता. पण मी 2 तासासाठी ठेवणार आहे, त्यामुळं मी खूप जास्त घट्ट किंवा खूप पातळसुद्धा हे पीठ मळणार नाही. कारण की जर घट्ट बनवले तर 2 तासाच्या आतमध्ये खूप जास्त हे पीठ काही पातळ वगैरे होत नाही. त्यामुळं मी मळतानाच हे मीडियम, म्हणजे घट्ट नाही किंवा पातळसुद्धा नाही, अशा पद्धतीचं हे पीठ मी मळून घेते. तर लागेल असं पिठामध्ये मी पाणी टाकते कोमट थोडं थोडंसं आणि हे पीठ मी मळून घेते. तर अगदी थोडं थोडं पाणी लागेल असं पाणी मी घेतलेलं आहे, हे बघा. आणि हे बघा, आता मी पीठ मळून घेतलेलं आहे. अगदी छान असा गोळा मी याचा तयार करून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर आता हे मी पीठ भिजण्यासाठी ठेवणार आहे 2 तासासाठी. तर तुम्ही याच्यावरती एखादा कॉटनचा रुमाल किंवा ताट वगैरे ठेवून झाकून ठेवू शकता हे पीठ भिजायला. पण मी इथं घेतलेला आहे टोप. तर तो टोप हे बघा व्यवस्थित असं या पिठावरती बसतोय, म्हणजे हवा वगैरे लागत नाही. तर छान असं पीठ भिजायसाठी आपण ठेवू शकतो. तर हे मी बाजूला ठेवते भटुऱ्यासाठीचं पीठ.
तर पीठ आपण भिजण्यासाठी बाजूला ठेवलेलं आहे. तर आता आपल्याला शिजवायचे आहेत हे छोले. तर हे छोले जे आहे ते भिजवलेलेच मी घेतलेले आहेत. तुमच्याकडे जर अशा पद्धतीचे कच्चे छोले असतील तर तुम्ही ते रात्रभर गरम पाण्यामध्ये सुद्धा भिजवून घेऊ शकता. तर माझ्याजवळ भिजवलेले होते, त्यामुळं मी हे छोले भिजवलेले तसेच घेतलेले आहेत. आणि आता मी एक बटाटासुद्धा घेणार आहे. आणि इथं मी घेतलेली आहे चहा पावडर आणि 2 काळी मिरी आणि 2 वेलचीसुद्धा मी घेतलेली आहे. तर चहा पावडर मी याच्यासाठी घेतलेली आहे कारण की मी याची एक छोटीशी पोटली बनवून हे छोले ज्यावेळेस आपण शिजायला ठेवतो आहे त्याच्यामध्ये टाकणार आहे. तर चहा पावडर अशा पद्धतीनं पोटली बनवून जर याच्यामध्ये टाकली तर हा जो छोलेचा रंग दिसतोय तुम्हाला, तर त्याचा रंगसुद्धा चेंज होतो आणि छोले अगदी छान असे रंग चेंज झाल्यामुळं त्याची टेस्ट तर छान होतेच, पण ते दिसायलासुद्धा आणखीनच छान होतात ज्यावेळेस आपण त्याची छोलेची भाजी बनवतो त्यावेळेस. ऑप्शनल आहे, नसेल तुम्हाला टाकायचं, नाही टाकलं तरी चालेल. पण मी म्हणते एकदा तुम्ही अशा पद्धतीने ही छोलेची भाजी नक्की बनवून बघा. अगदी सर्वांना आवडेल अशी आजची आपण भाजी बनवतोय. तर हे छोले मी सुरुवातीला स्वच्छ पाण्यामध्ये धुवून घेते. छोले मी धुवून घेतलेले आहेत आणि हा जो आपण एक बटाटा घेतला होता त्याच्यावरची सालसुद्धा मी काढून घेतलेली आहे. तर याच्या मी मोठ्या मोठ्या फोडी करून घेणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीनं मी कट करून घेतलेलं आहे आणि ते मी या छोलेसोबत शिजायला टाकणार आहे बटाटासुद्धा. तर स्वच्छ धुवून घ्यायचा आहे बटाटा सुरुवातीला. तर मी बटाटा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि हा बटाटा जो आहे तो मी या छोलेमध्ये टाकून घेते. आता मी याच्यामध्ये टाकणार आहे पाणी. तर हे आपल्याला शिजायला ठेवायचं आहे. तर मी छोले शिजवण्यासाठी पाणी टाकून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये टाकणार आहे थोडंसं तेल आणि थोडंसं मीठसुद्धा मी या छोलेमध्ये टाकणार आहे. म्हणजे छोले जे आहेत ते ज्यावेळेस आपण भाजी बनवते त्यावेळेस सपक असे लागत नाहीत. शिजताना थोडंसं मीठ टाकलं की त्याची चवसुद्धा छान लागते. तर मी सुरुवातीला एक कॉटनचा रुमाल घेतला होता, पण त्याची पोटली बनवल्यानंतर ती खूप अशी मोठी व्हायला लागली. तर नंतर मी हा दुसरा कपडा घेतला ज्याच्यावरती मी थालीपीठसुद्धा बनवते. तर हा स्वच्छ कपडा मी धुवून घेतलेला होता आणि किचनमध्येच वापरते, त्यामुळं काही टेन्शन नाही, हे आपण वापरू शकतो. तर हे बघा अशा पद्धतीनं मी ती चहा पावडर जी होती ती या कपड्यामध्ये टाकून घेतली. चहा पावडर, वेलची आणि काळी मिरी आणि ती पोटली छोलेसोबत मी शिजायला याच्यामध्ये टाकलेली आहे. कुकरमध्ये पाणी घेतलं, त्याच्यामध्ये हा टोप ठेवून घेतलेला आहे आणि आपल्याला ह्या छोलेची 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. म्हणजे हे छोले व्यवस्थित शिजवून घ्यायचे आहे आपल्याला. तर मी कुकरचं झाकण लावून घेतलं आणि हा कुकर गॅसवरती ठेवून आपल्याला याच्या आता 4 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर छोले शिजत आहेत तोपर्यंत आपल्याला छोलेच्या भाजीची तयारी करायची आहे. तर मी साहित्य काय काय घेतलेलं आहे ते सांगते. तर अगदी साधं साहित्य आहे, बाहेरून वगैरे मी काही आणलेलं नाही याच्यासाठी. अगदी आपल्या घरामध्ये जे साहित्य असतं तेच मी इथं वापरलेलं आहे. तर इथं मी घेतलेला आहे एक कांदा, तो असा मोठा मोठा कट करून घेतलेला आहे कारण की आपण याची पेस्टच तयार करणार आहोत. 2-3 हिरवी मिरची घेतलेली आहे कट करून. आलं आणि लसूण घेतलेलं आहे, याची मी आलं लसणाची पेस्ट बनवणार आहे. इथं मी घेतलेला आहे एक टोमॅटो मोठा मोठा कट करून आणि लसूणसुद्धा मी अजून थोडासा सेपरेट घेतलेला आहे. तर तो मी बारीक करणार आहे. ज्यावेळेस आपण कांदा, हिरवी मिरची आणि ही थोडीशी लसूण त्याच्यामध्ये टाकून आपल्याला त्याची पेस्ट बनवायची आहे. तर सुरुवातीला मी आलं लसणाची पेस्ट तयार करून घेते. आलं लसणाची पेस्ट तयार केली आणि ती बाजूला मी काढून घेतलेली आहे. त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला आता बनवायचं आहे कांदा, हिरवी मिरची आणि थोडंसं लसूण टाकून त्याची पेस्ट मी बनवून घेणार आहे. तर सुरुवातीला कांदा टाकल्यानंतर हिरवी मिरची आणि आता थोडंसं लसूण याच्यामध्ये टाकायचं आहे आणि नंतर मी याची पेस्ट बनवून घेणार आहे. तर हे बघा अगदी बारीक अशी पेस्ट मी याची तयार करून घेतलेली आहे. ही पेस्टसुद्धा मी एका वाटीमध्ये काढून घेते. मी काही पण जेवण वगैरे ज्यावेळेस बनवते खूप जास्त भांड्यांचा पसारा करायला जात नाही. तर एकाच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळ्या प्युरी वगैरे बनवून घेतो आहे. तर आता मी याच्यामध्ये टाकलेली आहे टोमॅटोची सुद्धा प्युरी आपल्याला बनवून घ्यायची आहे. तर टोमॅटोची प्युरी मी बनवून घेतलेली आहे. तर हे बघा छोलेसुद्धा छान असे शिजलेले आहेत आणि ती पोटली मी याच्यामधून काढून घेतली, पण तुम्ही बघा याचा रंग किती छान येतो आहे. तर चहा पावडरची टेस्ट वगैरे नाही, पण याचा रंग जो आहे
तो छान असा या छोलेला आलेला आहे. बटाट्याचा कलरसुद्धा बदललेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर छोले असे पांढरे अजिबात दिसत नाही. ज्यावेळेस आपण शिजायला टाकत होतो त्यावेळेस त्याचा रंग वेगळा होता आणि आता शिजल्यानंतर त्याचा रंग अगदी वेगळा असा झालेला आहे. आता आपल्याला बनवायची आहे छोलेची भाजी. तर मी गॅस सुरू करून घेतला, त्याच्यावर ठेवलेली आहे कढई. तर कढई सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित गरम करून घ्यायची आहे. तर अगदी साध्या पद्धतीनं पण अतिशय चविष्ट अशी छोलेची भाजी आज आपण बनवतोय. तर कढई गरम झाल्यानंतर मी याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे. तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. तर तेल छान असं गरम झालेलं आहे. सुरुवातीला मी याच्यामध्ये टाकलेलं आहे जिरं व्यवस्थित फुललेले आहे, तुम्ही बघू शकताय. आता मी याच्यामध्ये टाकलेलं आहे 1 तमालपत्र. आणि आता मी सुरुवातीला याच्यामध्ये टाकणार आहे कांदा, हिरवी मिरची आणि लसूण, ज्याचं आपण पेस्ट बनवून घेतली होती, ती मी सुरुवातीला याच्यामध्ये तेलामध्ये टाकलेली आहे. तर तीसुद्धा आपल्याला व्यवस्थित तेलात भाजून घ्यायची आहे, कारण की आपण कच्च्या कांद्याचीच पेस्ट बनवली होती. त्यामुळं कांद्याचा कच्चा वास वगैरे येऊ नये यासाठी ही पेस्ट जी आहे ती व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायची आहे तेलामध्ये. तर आता मी याच्यामध्ये टाकणार आहे आलं लसणाची पेस्ट. आलं लसणाची पेस्ट टाकल्यानंतर सुद्धा आपल्याला हा मसाला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर छान असा हा मसाला मी सुरुवातीला ही पेस्ट याची जी कांद्याची वगैरे आहे ती भाजून घेतली, आलं लसणाची पेस्टसुद्धा. आता मी याच्यामध्ये टाकते टोमॅटोची प्युरी. तर 1 टोमॅटोची प्युरी आपण इथं बनवून घेतलेली आहे. टोमॅटोमुळे छोलेच्या जी आपण भाजी बनवते त्याला छान अशी आंबट अशी टेस्ट येते थोडीशी. त्यामुळे मी अशा पद्धतीनं पेस्ट बनवून टोमॅटोची वगैरे टाकते छोलेच्या भाजीमध्ये वगैरे. तर हे सुद्धा आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे, कारण की टोमॅटोसुद्धा कच्चाच आपण बारीक केला होता मिक्सरला. तर त्याचे कच्चेपणाची टेस्ट वगैरे राहू नये यासाठी मी छान असं हे भाजून घेतलेलं आहे. तर आता हे बघा, छान असे मी सगळे टोमॅटोची प्युरी वगैरे तेलामध्ये व्यवस्थित भाजून घेतली. आता यात सुके मसाले टाकते. सुरुवातीला धनेपूड मी याच्यामध्ये टाकलेलं आहे, थोडंसं जिरेपूड मी याच्यामध्ये टाकलेलं आहे, गरम मसाला, थोडीशी हळद आणि आपलं जे घरगुती लाल तिखट आहे ते सुद्धा मी या भाजीमध्ये टाकणार आहे. तर तिखटाचं प्रमाण जे आहे तर मी नेहमी सांगते तसं तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. तर मी लाल तिखट याच्यामध्ये टाकून घेतलेला आहे आणि हा मसाला आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे, कारण की मसाले वगैरे करपू नये यासाठी. तर मसाले मिक्स करून घेतले आणि आता मी याच्यामध्ये टाकणार आहे लाल मिरची पूड. लाल मिरची पूड टाकल्यामुळे ह्या छोलेच्या भाजीला रंगसुद्धा अगदी छान असा येतो, त्यासाठी मी ही मिरची पूड याच्यामध्ये टाकलेली आहे. आणि हे सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेतले. तर 1 बटाटा मी घेतला होता, त्याच्यातला अर्धा बटाटा मी हाताने कुस्करून घेतलेला आहे. तर हा अशा पद्धतीनं बटाटा किंवा बटाट्याच्या जागी तुम्ही शिजवलेले छोले जरी हाताने कुस्करून घेतले आणि ते या भाजीमध्ये टाकले तर भाजी थोडीशी दाटसर होते, खूप असे पातळ होत नाही. पण मी छोले मॅश करून घ्यायच्या जागी बटाटा घेतलेला आहे आणि अर्धा बटाटा मी हाताने कुस्करून घेतला आणि अर्ध्या बटाट्याच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत. तर मसाला भाजून घेतल्यानंतर आपण जे छोले शिजवण्यासाठी मी पाणी घेतलं होतं तेच पाणी या मसाल्यामध्ये टाकलेलं आहे आणि थोडंसं पाणी टाकल्यानंतर हा मसाला आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. तर आणखीन थोडंसं पाणी जे छोले शिजवण्यासाठी घेतलं होतं त्याच्यातलंच पाणी मी या मसाल्यामध्ये टाकते. तर मी पाणी मसाल्यामध्ये टाकून घेतलं आणि हा मसाला मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे तेल सुटेपर्यंत. तर अशा पद्धतीनं हा मसाला जर शिजवून घेतला तर आपण जी भाजी वगैरे बनवते त्याला कट छान असा येतो. तर हा मसाला अगदी छान असं तेल सुटेपर्यंत मी शिजवून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकताय. बाजूने छान असं तेलसुद्धा या मसाल्याला सुटलेलं आहे. तर अशा पद्धतीनं मसाला शिजवून घेतला की कोणत्या पण भाजीला कट असा येतो आणि ती भाजीसुद्धा दिसायला छान होते. तर आता मी याच्यामध्ये शिजवून घेतलेले छोले घेतलेले आहेत, ते मी टाकून घेतलेले आहेत. तर छोलेचा रंग चेंज झाल्यामुळे छोलेसुद्धा किती छान दिसत आहेत, तुम्ही बघू शकताय. आणि आता मी याच्यामध्ये टाकलेला आहे अर्धा हाताने मॅश करून घेतलेला जो बटाटा आहे तो मी याच्यामध्ये टाकलेला आहे आणि अर्ध्या बटाट्याच्या मी फोडी करून घेतलेल्या आहेत मोठ्या मोठ्या, त्यासुद्धा मी या छोलेच्या भाजीमध्ये टाकणार आहे. तर बटाटा अशा पद्धतीनं मॅश करून जर टाकला तर भाजी अशी दाटसर होते, खूप जास्त पातळ होत नाही.
तर इथं मी अर्ध्या बटाट्याच्या फोडी करून घेतल्या होत्या, तर तो बटाटासुद्धा मी याच्यामध्ये टाकते आहे. तर चहा पावडरच्या रंगामुळे बटाट्याचा कलरसुद्धा वेगळा असा चेंज झालेला आहे, तुम्ही बघू शकताय. तर बटाटा टाकल्यानंतरसुद्धा मी हे व्यवस्थित मिक्स करून घेते. तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे गरम पाणी. तर मी गरम पाणी करून घेतलेलं आहे. तुम्हाला हवं तेवढं पाणी तुम्ही याच्यामध्ये टाका. तर मला छोलेची भाजी खूप घट्ट किंवा खूप पातळसुद्धा आवडत नाही, तर मी मीडियमच ही भाजी बनवते. तुम्ही बघू शकताय मी खूप पातळ किंवा घट्टसुद्धा बनवलेली नाही भाजी. तर त्याच्यामध्ये बटाटा आपण मॅश करून टाकला होता, त्यामुळं ह्या भाजीला थोडासा दाटसरपणासुद्धा येतो, चवसुद्धा छान लागते, भाजी दिसायलासुद्धा छान होते. त्यासाठी मी अशा पद्धतीने बटाटा नेहमी वापरते ज्यावेळेस पण मी छोलेची भाजी बनवते. तर हे बघा, पाणी वगैरे आपण टाकून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ. तर सुरुवातीला आपण शिजताना सुद्धा मीठ टाकलं होतं, त्यामुळं मीठ टेस्ट करूनच टाका. हे परत एकदा मी व्यवस्थित मिक्स करून घेते. आणि आता ही आपल्याला 3-4 मिनिटे ही भाजी जी आहे ती शिजवून घ्यायची आहे. तर तुम्ही रंग बघू शकताय भाजीचा किती छान दिसतोय. तर हे बघा, भाजीला छान अशी उकळी आलेली आहे आणि भाजी छान अशी थोडीशी दाटसरसुद्धा झालेली आहे. याच्यातलं पाणी थोडंसं आटलेलंसुद्धा आहे. आणि आता मी याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकून घेते आणि आपली ही जी छोलेची भाजी आहे गरम गरम ती छान अशी तयार आहे. तर आता मी ही छोलेची भाजी जी आहे ती बाजूला ठेवून घेणार आहे. आणि आता आपल्याला बनवायचे आहेत भटुरे. तर बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशा पद्धतीची भाजी आहे की नाही, नक्की मला कमेंट करून सांगा. तर दिसायला भारी आणि चवीलासुद्धा एकदम भारी अशी भाजी. तर हे बघा, भटुरेसाठी मळलेलं पीठ जे होतं ते सुद्धा छान असं भिजलेलं आहे. ते पीठ मी घेतलेलं आहे. आता आपल्याला बनवायचे आहेत भटुरे. तर सुरुवातीला मी याच्यावरती थोडंसं तेल टाकून घेते आणि हे पीठ अगदी व्यवस्थित आपल्याला मळून घ्यायचं आहे, म्हणजे भटुरे जे आहेत ते अगदी छान असे होतील. तर ज्या पद्धतीनं मी हे भटुरेचं पीठ मळलं आहे, तर तुम्ही सुद्धा त्याच पद्धतीनं पीठ मळून भटुरे बनवून बघा, अगदी छान असे भटुरे तयार होतात. या भटुरेच्या पिठामध्ये नक्की तुम्ही गव्हाचं पीठ आणि थोडासा रवा मळताना टाका आणि अगदी छान असे भटुरे तयार करून बघा, छोले भटुरे. तर हे बघा, मी पीठ सुरुवातीला व्यवस्थित मळून घेते. तुम्ही बघू शकताय अगदी छान असं मऊ असं हे पीठ मी मळून घेतलेलं आहे. तर आता मी याचे गोळे बनवून घेणार आहे. तर तुम्हाला हव्या त्या लहान मोठ्या आकाराचे गोळे तुम्ही बनवू शकता. तर मी ज्या पुरीसाठी आपण जितकं पीठ घेतो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त पीठ मी भटुरे बनवण्यासाठी घेते, कारण की भटुरे थोडेसे मोठेच असावेत. तर अशा पद्धतीने मी गोळे बनवून घेते याचे आणि आपल्याला भटुरे बनवून घ्यायचे आहेत. तर थोडं थोडं पीठ घेऊन मी छान असा याचा गोळा तयार करून घेते. तर पुरीपेक्षा थोडंसं जास्त पीठ मी याच्यासाठी घेतलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. तर याचे छान असे मी गोळे तयार करून घेतले. आता आपल्याला भटुरे लाटून घ्यायचे आहेत. मी तेलसुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे. मी पळपूट घेतला, परत एक गोळा घेतलेला आहे, त्याच्यावरती थोडंसं मैद्याचं पीठ मी लावून घेतलेलं आहे. खूप जास्त पीठ लावायचं नाही लाटताना. आणि अगदी अलगद असं हा भटुरा मी लाटून घेते. पीठ जास्त लावलं तर ज्यावेळेस आपण हे भटुरे तेलामध्ये तळतोय त्यावेळेस ते पीठ तेलामध्ये सुद्धा हे होतं आणि लालसर असं तेल दिसायला लागतं लगेचच. त्यामुळं थोडंसं पीठ घेऊन लाटा. तुम्हाला जर तसंच लाटता येत असतील भटुरे तर तसेच जरी लाटले तरीसुद्धा चालतील, पण पळपूटवरती चिकटू नये वगैरे म्हणून मी थोडंसं पीठ याच्यावरती मैद्याचं घेतलं आणि मग हा भटुरा लाटून घेतलेला आहे. तर हे बघा, भटुरे छान असं मी अशा पद्धतीने लाटून घेतलेले आहे. तर हे भटुरे लाटूपर्यंत वगैरे तेलसुद्धा छान असं गरम झालेलं आहे. भटुरे तळताना तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं. तर एक भटुरे मी तेलामध्ये सोडलेले आहे, बघू शकताय तुम्ही भटुरा. तर तळताना व्यवस्थित असं म्हणजे अलगद असं झाऱ्याने या भटुऱ्याला थोडंसं प्रेस करून घ्यायचं खाली, कारण की ते बघा छान असं झाऱ्याने त्याला प्रेस केल्यानंतर तो सगळीकडून एकसारखा असा छान असा फुगलेला आहे.
तर किती छान टम्म फुगलेला आहे हा भटुरा, तुम्ही बघू शकताय. खूप मस्त असा हा भटुरा तयार झालेला आहे. तर दोन्ही बाजूने व्यवस्थित हा भटुरा तळल्यानंतर हा भटुरा मी काढून घेते. तर खालच्या बाजूने सुद्धा छान असा तळलेला आहे हा भटुरा. तर हे बघा, मी या झाऱ्याने हा भटुरे काढून घेते आणि थोडंसं तेल वगैरे जे आहे ते निथळून घेते. तर दुसरा भटुरासुद्धा मी लाटून घेतलेला आहे. तर तुम्हाला ते सुद्धा मी तळून दाखवते. सुरुवातीला तेल व्यवस्थित गरम करून घ्यायचं, नंतर गॅस मिडियम करायचा आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे भटुरे तळून घ्यायचे आहेत. गॅस खूप जास्त फास्ट असला की भटुरे फक्त वरूनच तळतात आणि आतून कच्चे राहतात. त्यासाठी आपल्याला गॅस मिडियम ठेवायचा आहे आणि मिडियम गॅसवरती आपल्याला हे भटुरे तळून घ्यायचे आहेत. एक बाजू तळल्यानंतर तो भटुरा पलटी करायचा आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा तळून घ्यायचा, म्हणजे भटुरे खूप जास्त तेलकटसुद्धा होत नाहीत. आणि एक छोटीशी टीप, भटुरे किंवा पुरी तेलकट होऊ नये यासाठी तेलामध्ये ज्यावेळेस आपण हे भटुरे तळतोय किंवा पुरी तळतोय त्यावेळेस थोडंसं मीठ याच्यामध्ये टाका. तर हे बघा, तयार आहे छोलेची भाजी. तर किती छान दिसते हे छोले, तुम्ही बघू शकताय. सोबतच आहेत भटुरे अगदी टम्म फुगलेले. तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने छोले भटुरे बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा, म्हणजे मी ज्या रेसिपीचे व्हिडिओज वगैरे अपलोड करते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटतील. आणि अगदी साध्या सोप्या